काय झालं? काय नाही बघ, म्हणजे आपल्या फॅक्टरीतले कामगार कधी कधी खूप इनोसंट वागतात नाही. म्हणजे काय झालं, काही दिवसांपूर्वी मी एका कामगाराला सांगितलं की तुला कॉम्प्युटर यूज करता येतो का, तर तो घाबरला. आणि म्हणजे त्याला असं वाटलं की मी त्याला आता कॉम्प्युटर यूज करायला सांगेन आणि यूज नाही करता आलं तर कामावरून काढून टाकेन. तर तो इतका घाबरला, तो माझे पाय धरायला लागला आणि बोलायला लागला, साहेब माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा, हवं तर जोड्याने मारा, पण ते दबडं यूज करायला नका सांगू. तो मला हे आठवून हसायला येत होतं की तो कॉम्प्युटरला डबडा म्हणाला. काय झालं अबाब, असं का बघताय? हे बघतोय माझा मुलगा किती मोठा झालाय ते. आजूबाजूच्या माणसांना बारकाव्याने पाहायला लागलाय. त्याच्यातला चांगला बदल बघण्यात हरवून गेलो मी. म्हणजे इंद्रा, मी माझं काम आणि घर या दोन्ही गोष्टी नाही सांभाळू शकलो, पण तू त्या करून दाखवल्यास. मी एकाच ठिकाणी राहिलो, त्याला कामामध्ये इतकं गुंतवून घेतलं की घरच्या नात्यांना महत्वच दिलं नाही. त्या नात्यांमध्ये गुंतायचं असतं, रमायचं असतं, विसरून गेलो. मला माहित नाही इंद्रा, मी तुला आणि चिकूला काही देऊ शकलो असतं असेल की नाही माहित नाही मला, पण तू आज आमचा बाप झालायस. तुझ्याकडनं आम्ही शिकतोय एकाच वेळेला घर आणि फॅक्टरी कशी सांभाळायची असते. जे मला नाही जमलं ते तू करून दाखवलंस. अबाब, असं नका बोलू. तुम्ही बरंच काही केलंय आमच्यासाठी, आणि मी काय करतोय, तुम्ही जे करून ठेवलंय ते अजून पुढे नेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. फक्त वेगळं काही करत नाहीये मी. तुम्ही जे रूल्स अप्लाय करून ठेवलेत ते मी फक्त फॉलो करतोय आणि इतरांनाही फॉलो करायला सांगतो. आणि खरं सांगायचं तर तुमच्यामुळे आणि राणीमुळे मला कळलंय की आपण प्रत्येकाला माणूस म्हणून वागवायला पाहिजे. आधी मी असा नव्हतो बाबा. अरे म्हणून तर तुझ्या वागण्यानं भारावून गेलोय मी. म्हणजे तू एकाच वेळेला फॅक्टरीमधल्या प्रत्येक कामगाराच्या चेहऱ्यावरचं हसू टिपतोयस आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहावं यासाठी प्रयत्न करतोयस, आणि त्याच वेळेला कुटुंबालाही सांभाळतोयस. मी माझ्या जबाबदाऱ्या नाही पार पाडू शकलो, पण तू उत्तमरित्या पार पाडतोयस. तू आम्हाला राणीच्या घरच्यांना सांभाळतोयस, बघतोयस, राणीच्या घरच्यांची मनं जपतोयस, तब्येती जपतोयस. आबाब, खरं तर मलाच कळत नाहीये मी राणीसाठी एवढं का करतोय. काय रे इंद्रा, हा काय झालं? नाही, काय नाही, ते राणीच्या घरच्यांचा विषय निघाला, सो माझ्या डोक्यात तेच गोळत होता. तूच बघ, तू किती आता मनापासून विचार करायला लागलायस इतरांचा. आज जे तू केलंस ना ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. अरे तू आज जो निर्णय घेतलास ना त्यामुळे तू राणीच्या घरच्यांनाही सांभाळू शकतोयस आणि मालतीची काळजी घेऊ शकतोस. असाच वागत राहा, प्रेमानं सगळ्यांची मनं जिंकत राहा. आबा, का कोणास ठाऊक, पण आता मी राणीसाठी आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी का करू लागलोय. ती दुखावली गेली की मला वाईट वाटतंय. काहीच कळत नाहीये. तिला ठेच लागल्यावर मला उगाच हर्ट झाल्यासारखं का होतंय तेच कळत नाहीये मला. इंद्रा, हा, पुन्हा हरवलास तू. नाही नाही, मी ऐकतोय ना तुमचं म्हणणं, बोला ना. अरे असंच बोलत राहिलो ना तर दिवस संपून जाईल आणि चहा थंड होईल. ये, राणीला मी माझी मैत्रीण म्हणतोय, पण आमचं नातं मैत्रीच आहे ना. सुरके, लय त्रास होतोय का ग? बायसाबाने असं ढकलायला नाही पाहिजे होतं ना तुला. अहो कपचा की, कशाला काय म्हणताय? कोणी ऐकलं बिकलं तर. आई बुवा, हे बघा तुमच्यासाठी मस्त. आई, अगं इथली बेडशीट कुठे गेली? म्हणजे इथे राहता येत नाहीये हा प्रॉब्लेम आहे का तुमचा? ही आमची मऊ गादी पण तुम्हाला रुतत असेल ना. हे घे बाबा, हे सगळं घेऊन जा. अगं
ते दिनू काका का कोणतरी आलत धुवायला नेलंय बेडशीट. पण त्यांनी कशाला? बरं जाऊ दे. तुम्हा दोघांसाठी स्पेशल चहा आणलाय हा, आणि आईसाठी जरा जास्तच स्पेशल आणलाय बर का. स्पेशल चहा बाई. हो मग. अगं या चहामध्ये असं काहीतरी टाकलंय ना की ज्याने तुझी शुगर अजिबात वाढणार नाही. आणि हे जे काय टाकलंय ना ते कोणी आणलंय माहिती का? इंद्रजीत सरांनी. अगं त्याच्यामुळे ना आता हा चहा एकदम गोड लागल, म्हणजे साखर टाकल्यासारखा गोड, पण त्याने तुझी शुगर एकदम कंट्रोल मध्ये राहणार आहे. हा हे घे, हा तुझा स्पेशल चहा. हे घ्या बुवा. राणे, अगं जावई बापू जीवाचा लई आटापिटा करतात ग आमच्यासाठी. त्यांना म्हणावं बास करा की आता. अगं आई, करू दे की मग सासूसाठी. हा बरं चला, मी स्वयंपाकाला लागते हा आता. हा अरे हा आई, आता थोड्या वेळात नर्स मॅडम येतील बरं का तुझी शुगर चेक करायला. तर तू चहा पी आणि ते यायच्या आधी गोळ्या घेऊन ठेव. हा बर. काय लागलं तर हाक मार. ऐक, सुरके, अगं तुझा पाठीचा त्रास वाढायला लागलाय, ते कसं सांगायचं ग? हो नाही नाही, कोणाला काही सांगायचं नाही. अहो आपली दुखणी सांगून लिकीच्या अडचणीत वाढ नाही करायची आपण. 2 दिवसांचा तर प्रश्न आहे, आपण काढू अंगावर, करू सहन. नाही काय होत. ऐक, या चहामध्ये असं काहीतरी टाकलंय ना की ज्याने तुझी शुगर अजिबात वाढणार नाही. आता हा चहा एकदम गोड लागल. अव ह्यो चहा खरंच लय गोड आहे की. अक्षय आपल्या राणीवाणी. बघू बरं. ऐक, ऐक, सुरके, चहा लय गोड आहे, काहीतरी गडबड आहे. ह्यो चहा तू नको पिऊ. प्यावा लागेल.